या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दरम्यान तालुका क्रिकेटमध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सदाबहार समालोचक आमचे मित्र अजय अग्रत यांचे मोठे बंधू विजयदादा, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर फक्त 2 मिनिटाचा ब्रेक आहे. आपण निश्चित ऐकूया डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत. शेख हॅलो त्वरितच अडिजित सोनाले ग्रामपंचायतचे भावी सरपंच म्हणून ज्याची ओळख आहे असे आमचे ऋषाल गजानन तरे दादांचं आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचंय. आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला ही सूचना मिळते की दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होत आहे. पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतला अजून एक महत्वपूर्ण लढत मुठवल विपक्ष किरवली अशी फाईट पाहायला मिळते. हे पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणून ज्याचा उल्लेख होतो आणि बालगोपाल सोनाली पाडा टीमला नेहमीच सपोर्ट करणारे संतोष तरे दादांना आपण पाहू शकता. आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स मी स्वतः सुनील पवार एक युवा स्कोरर पाहतोय आपण भावेश आणि समोर ऑपरेटिंग करताना परिचय त्याची काही आवश्यकता नाहीये, एवढा मोठा महान खेळाडू आहेत आणि माझे खास मित्र रोहन
पाहतोय की आपण इशारा येते. पहिल्या चेंडू मात्र चांगला फटका आहे का पायाचे. स्कोरलेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच सिंगल मिळेल. चांगली सुरुवात मिळाली इथे मात्र बॅटरला आणि एका धावीने आपलं खातं उघडतोय. टीमचं खातं उघडल्या गेलं. सज्ज होताना खराब चेंडू परत एकदा पाहतोय आपण. फुल टॉस होता आणि त्यावर उचित फायदा उचलता आला आणि पाहतोय की आपण इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला बॅटिंग साईडनी पाहतोय आपण. हा बिमर साठी त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच आहेत आमचे देवीदास सर पाहतोय. फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण. लोअर फुलटॉस होता त्याला मात्र मेड्युकेट कडे पाठवलं 4 धावेसाठी. खातं उघडतोय आता मात्र विशाल. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पाहतोय की आपण हा चेंडू चांगला आहे. त्याला टर्न केले मेड्युकेट कडे. पंपलिंग पाहायला मिळते. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र बिनबाद 7. चांगली सुरुवात पाहायला मिळते मुठोल टीमची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे या स्पर्धेचा. पहिले षटक प्रगतीपथावर ठेवताना गोलंदाज मनीष. याच पाता चांगला फटका आहे. मेड ऑफ क्लिअर केले. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आला या खणखणी चौकार. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय. या इनिंग मध्ये 2 चौकार आतापर्यंत 11 धावा धावफलकावर. पहिले षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. यस पाहता परत एकदा पाहतोय. टर्न केले चेंडूला ऑन साइड कडे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची मागणी होताना पाहतोय धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात 2 रन्स इथे मात्र कंप्लीट. चांगला तालमेल दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. चांगली धावसंख्या पाहतोय धावफलकावर. बिनबाद 13. यश पात्रा कडक आहे. आला या षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहतोय आपण 19. एक चांगली सुरुवात मोठोल टीमची पाहतोय. ज्या प्रकारे नाणेफेक गमावली होती आणि खराब सुरुवात पाहायला मिळाली किरोली टीमची. तब्बल 19 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करतोय मनीष. आता मात्र वापसी करणं गरजेचं राहील किरोली टीमला. विकेटची आवश्यकता आहे. चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. ऋतिक सामनावी ठरला होता आणि चांगलं षटक त्यांचा मात्र टीमला एक जबरदस्त बॅटिंग करून विजय मिळवून दिला होता. तोच एक चांगला ऑलराऊंडर ऋतिक सज्ज होतोय दूर आणि त्या टोकाकडनं.
चला ऋतिक सराव थांबवायचे. आपल्या फिल्डरला गोलंदाजी करायची नाही आपल्याला. खेळण्यासाठी बॅटर सज्ज होते सूरज. एक या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यश पात्रा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूला दमदार चेंडू द्यायचे. यस आयुष्यामध्ये होता चुका. शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हटलं जात आहे. कधी कधी आयुष्यामध्ये कलाटणी देणारा क्षण पण असतो आणि त्यावेळेस जर माणूस बिघडत असेल त्याला सावरणार सुद्धा होणं गरजेचं आहे. पण यावेळेस पात्र हा ती प्ले झेल. नवीन बॅटर खेळपट्टीवर तेजस येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. चांगला चेंडू. ऋतिक यांनी काय छान वापसी केलेली आहे पाहतोय आपण. वीस धावाची खेळी साकारली होती. तेजस यांनी सुद्धा 2 षटकार मारले होते. एक चांगला बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे या टीम मध्ये. आणि व्यासपाता लॉफ्टेड फटका पाहतोय आपण लॉंग ऑन कडे. फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र कम्प्लीट टीमची धावसंख्या पुढे सकते आता मात्र 24. अतिशय चांगला षटक ऋतिक एकदा फ्रंट आपल्या टीम साठी घेऊन आलाय आणि अचूक टप्प्यावरचा मारा पाहायला मिळतोय. व्यासपाता फोर्सिंग फटका पाहतोय आपण. बॅक टू द बॉलर चांगला झेल आणि आता मात्र बॅटर विशाल याला परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय तो दुसरा.
तर नवीन बॅटर खेळपट्टीवर रणजित येतोय. धावसंख्या जर पहिली धावफलकावर स्थिर आहे. आता मात्र 24 काय कमालीचं षटक ऋतिक हाताळताना पाहतोय. किरवली टीमचा एक चांगला ऑलराऊंडर ऋतिक आपण याला पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज ऋतिक. चांगला चेंडू प्रत्येकदा पाहतोय आपण. काय कमालीचा षटक हाताळला पाहतोय आपण. षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. पाहतोय की आपण दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या फक्त आणि फक्त 25. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावाल त्या 19. त्यानंतर मात्र काय कमालीचं षटक हाताळलाय गोलंदाज ऋतिक यांनी. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण सध्या तरी. आणि आता मात्र शेवटी गोलंदाज येतोय दूर आणि त्या टोकाकडनं अमोल येतोय. अमोल सज्ज होतोय तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी. पहिला चेंडू पहिल्या बॉलला हा फटका खेळलाय वाईडिस मिड विकेट कडे आणि तेजस बाद होतोय. फॉलोअप विकेट पाहूया आपण. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 23. दुसऱ्या विकेटचं पतन पाहिलं 24 आणि आता मात्र तिसऱ्या विकेटचं पतन 25. खूप चांगली माहिती देताना आमचे स्कोरर भावेश आणि पाहतोय एवन जोडी सोनेलपडा गावाची मयूर आणि त्याचीच विश्वास. वेलकम दोन्ही बंधू आहेत. क्या बात आहे. भाई भाऊ भाऊ असावे तर असे. बॅक टू द बॉल. गुलाच्या डोक्यावरतून हा फटका. खऱ्या अर्थाने अनुसार काही खेळायचं होतं पण चेंडू आता जातोय मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज मारा करण्यासाठी अमोल. धावसंख्या फक्त आणि फक्त 26. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या उभी करेल पण नंतर कमबॅक केले ऋतिकच्या त्या षटकाने. फुलटॉस चेंडू होता आणि संपर्क अतिशय चांगला झाला चेंडू आणि बॅटचा आणि चेंडूला स्क्वेअरलेगच्या वरतून भिरकावलाय आलाय हा षटकार. षटकारी मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पुढे सरते ती 32. सज्ज होताना गोलंदाज राईट टाइमवर द विकेट. परत एकदा फटका पाहतो आपण. कॉर्नर कडे चेंडू जाते आणि अतिशय वेगात थ्रो पण त्यापेक्षा चांगला तालमेल. 2 धावा सहज कंप्लीट होताना. धावसंख्या 34. वाटलं होतं की चांगला षटक होईल पण आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली. टॉप एज पॅकअप स्कूल कडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये चेंडूचा टप्पा पाहतोय आपण आणि आता मात्र चेंडूला फील केल्या गेलं. त्यापूर्वी मात्र 2 रन्स सहज कंप्लीट होताना या बॉल्सवर पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरते पाहतोय आपण. आता मात्र 36.
तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. हो चांगला फटका परत एकदा फिरकावलाय चेंडूला मेडविकेटच्या वरतून. अजून एक आलाय षटकार. रणजित मात्र खूप छान बॅटिंग करतोय. व्यक्तिगत जर पाहिलं आपण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि 17 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आणि 42 धावा खूप जास्त धावा. मागला षटक हाताळलं, डबल 17 धावा खर्च करतोय. कमालीचं षटक दुसरं राहिलं होतं ऋतिक नावाचं या बॉलरचं. त्यानंतर मात्र पहिले 3 चेंडूवर चांगली बॉलिंग, त्यानंतर मात्र खरपूस समाचार घेतल्या गेलं. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. राकेश अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय किरवली टीमच्या माध्यमातून ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाळेच्या या मैदानावर आपण बालगोपाल स्पोर्ट आयोजित बालगोपाल चषक 2025 हा देखणा अप्रतिम आयोजन पाहतोय. संपूर्ण क्रेडिट आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये या स्पर्धेचे सर्वेसर्वा अशोकदादा तरे. स्टेट ड्राईव्हचा अतिशय चांगला कमालीचा फटका पाहतोय आपण. 2 क्षेत्ररक्षक भेदून चेंडू मात्र सीमा पार आला या नेत्र दीपक चौकार. अतिशय चांगला हा कमालीचा फटका पाहिला आपण. स्ट्रेट होता, स्टेट ड्राईव्हचा फटका. चौकार येतोय आणि सुरुवात सुद्धा पाहायला मिळाली. अजून एक आडव्याटण्या फटका. खाली क्षेत्र निवडलाय पण क्षेत्ररक्षक दुरून आलाय. फील केलंय फक्त एका सिंगल. धावसंख्येमध्ये बदल पाहतोय आपण. धावसंख्या 47. चौथा षटक प्रगतीपथावर आहे आणि असं वाटतं की केवली संघ बॅक टू द बॅक दुसऱ्या वेळेस 50 पेक्षा जास्त धावा खर्च करतोय काय. पण एक मोठं आव्हान सहज पार केलं होतं. 57 धावाचा आव्हानाचा प्लांग ऋतिक नाव बॅटरने करून दिली होती विजय. फुल टॉसवर स्लॉग सूटचा फटका देखना अप्रतिम लाजवाब हा षटकार. धावसंख्या 53. खूप मोठी धावसंख्या उभी करताना व्यक्तिगत जर पाहिला आपण तर रणजित 23 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. त्यामधून त्याचे 3 षटकार. अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना पाहतोय. अजून एक धमाका पाहतोय. हा पण जाईल लांब 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 षटकार. काय क्लास बॅटिंग पाहतोय पण आता मात्र रणजितच्या बॅटमधून षटकाराचा व्यापारी बनलाय सध्या तरी विकेटवर.
अजून एक लगातार हा चौथा षटकार पाहतोय आपण रणजितच्या बॅट मधून. सज्ज होताना गोलंदाज राऊंड द विकेट. अजून एक 5 वर 5 ठोकले रणजित यांनी, पण या षटकामध्ये लगातार 4 षटकार. बॉल द्यायचंय सोनू, तरी त्याचा आपण बॉल फेकायचा इकडं. सोनू, तरी दादा आपण चेंडू जो घेतलेला इकडे फेकायचंय. एकाहत्तर धावा आणि 72 धावाचं आव्हान उभं केलंय. काय आव्हान तगडं उभं केलंय आणि या स्पर्धेचा आहे इंडिव्हिज्युअल स्कोर जो आहे तो आता मात्र मोठवल टीमच्या नावावर आहे तब्बल 71 धावा आणि षटकाराचा व्यापारी बनला होता खास रणजित हा बॅटर. तर इनिंग मध्ये परिवर्तन करूया आपण धावता वर्णन करण्यासाठी. व्हाइस ऑफ भिवंडी आमचे मित्र योगेश पाटील सर यांचा बुलंद आवाज ऐकूया आपण. सुनील पवार रजा घेताना. हॅलो चेक. हॅलो, जबरदस्त केला आज आपल्याला स्वर्गीय मकरंद स्पर्ट मुठवल संघाच्या वतीने पार आपल्याला. आणि वन मॅन आर्मीचा रोल आपण जर पाहिला तर एक्झॅक्टली रणजित पाटीलनं आज मैदानाच्या आतमध्ये पाटीलगिरी राखली. तब्बल त्याच्या बाटमधून आपण 6 षटकार पाहिले, परंतु लागोपाठ 5 चेंडूवरती 5 षटकार आणि नाबाद 41 धावांची खेळी त्याने साकारली. विशालने सुद्धा मात्र त्याला चांगली साथ दिली. विशालच्या बाटमधून सुद्धा पाहिले आपण 18 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि जे आपण लागोपाठचे जे आपण 4 चेंडूमध्ये 4 षटकार जे पाहिले त्या 4 षटकारासाठी संघाचे पुरस्कार ते विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे उत्तम शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज रणजित पाटील यांना मात्र दिलं जाणार आहे. खूप मोठं लक्ष असेल टीम मनस्वी 11 किरोली संघासमोर, कारण 72 धावा आय थिंक पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या. 73 धावांचा मात्र इथे 71 जोडल्या. 72चं लक्ष आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा खर्च केला राकेश दिगाडकडनं? तब्बल 29. त्यांना कमबॅक करायचा होता, परंतु फलंदाजाने कमबॅक केला असंच म्हणावं लागेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ्टी नसते. तुम्ही किती छोट्या धाबांचं संरक्षण करू शकता आणि किती मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सलामीची जोडी गोरखनाथ दिगाडकर आणि त्याचे सुप्रिया पावशेकर हेमंत घरत आलेले आहेत ऍज अ ओपनर. तसं जर पाहिलं तरी स्पर्धा आणि ह्या क्रीडांगण मुठवल संघासाठी खूपच लाभदायक आहे, कारण मागील सत्राची स्पर्धा सुद्धा मात्र या संघाने जिंकली आणि त्याच उद्दिष्टाने मात्र या सत्रामध्ये संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. सलामीचा गोलंदाज कुमार रणवी. चला चौदरपाडा संघ आपण रेडी राहायचंय. संगणकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा, कारण चालू सामन्यातील विजेता संघ लगेच तुमच्या विरोधात खेळणार आहे. प्री क्वार्टर फायनलची ती मॅच असेल. चला राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांचा मात्र त्या ठिकाणी इशारा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू खाली राहिलाय.
आणि हेच तर कुमारचं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळी तो अँगलला चेंडू टाकतो त्यावेळी मात्र चेंडूला जास्त बाउन्स मिळत नसतो आणि अधिकच चेंडू मात्र त्याचे खाली राहत असतात आणि ते फटके फलंदाज खेळणे एवढे सहजासहजी नाहीये, खूप अवघड जात असतात. ओ फटका मात्र मागच्या झोन मध्ये आलाय आणि त्याला भिडकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धाबांसाठी षटकार. या विकेटवरती आणि या मैदानावरती धावा होत आहेत, कारण आपण पाहतो की जी विकेट आहे ती अगदी फलंदाजांना मात्र नंदनवन नेहमीच ठरलेली असते आणि त्या अनुषंगाने पाहतो की मोठे फटके मात्र या मैदानावरती अनेकदा आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत आणि ती सुरुवात मात्र गोरखनाथच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. जणू काय पहिल्या चेंडूवरती जरूर तो मात्र पूर्णपणे बेट झाला, परंतु लगेचच मात्र प्रत्युत्तर देत असताना षटकारानं ज्या फटक्यांची मात्र अत्यंत आवश्यकता आहे त्या फटक्यात मात्र सुरुवातीपासूनच जीडी करतोय आणि जीडी आपण जर खेळाडू जर पाहिलं तर एक अभ्यासपूर्वक खेळाडू आहे. चेंडूच्या मेरिटवरती तो सातत्याने मात्र खेळ साकारत असतो आणि पाहिलं आपण जो षटकार त्याने मात्र ते जे एक्झिक्यूट केला अगदी चेंडूच्या लाईन मध्ये तो पोहोचला गेला व पुन्हा मात्र पाहू शकत चेंडू आला तो कार्पेट वेगाने चालला, गॅप खूप मोठा आहे. तेजस पाटील वेगाने चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी एक्झॅक्टली मात्र तिथे निर्माण झाली होती आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 8 धावा. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावा जोडाव्या लागतील. तुम्ही जर जास्तीत जास्त जर डॉट पर्सेंटेज रीते खेळले गेले तर तो आस्किंग रन रेट जो आहे तो मात्र तुमच्या समोर वाढलेला पाहायला मिळू शकेल. हो अगदी कव्हर राखण्याचा प्रयत्न, प्रसाद चांगला खेळ तिथे साकारला परंतु फेकी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहतो की आव्हानाच्या रूपानं 1 धाव अजून मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये पहा ज्यावेळी आपल्या अगेन्स्ट एखादा संघ असतो त्या संघाला आपण कधीही कमी लेखू शकत नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ आहे. कोणताही संघ कुठल्याही क्षणाला मात्र वापसी करू शकतोय, पलटवार करू शकतो आणि ज्या चुका होत आहेत त्या चुकांपासून थोडस आपण जर सावधगिरी बाळगली तर मात्र त्याचा आपल्या संघाला नेहमीच लाभ मिळण्याची दाट शक्यता असते. ओ मिडॉनला क्षेत्ररक्षक मिडॉफला आय थिंक आहे आणि त्या ठिकाणी पहा डायरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र हिट झालाय, परंतु जर ही फेकी जर विकेट किपर एंड कडे झाली असती तर आय थिंक हेमंतला कदाचित मैदान सोडावं लागलं असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. मिडॉफच्या क्षेत्ररक्षण पाहिलं आय थिंक मिडॉनच्या क्षेत्ररक्षण मात्र चेंडूची फेकी केली आणि अखेर दोघी खेळाडू मात्र आपापल्या कॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले गेले. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिलं तर मुठवल संघाने तब्बल 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जोडल्या होत्या मनीष बजागेच्या विरोधात आणि धावांचा पाठला करत असताना आता मात्र किरवली संघाने आतापर्यंत धावा जोडल्या 11. मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चालला वेगाने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. कडक शॉट पाहिला आपण अगदी सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि पाहू शकाल जिथे मात्र खाली क्षेत्र होते तीच जागा मात्र फलंदाज हेमंत घरतने मात्र त्या ठिकाणी निवडली आणि आपल्या स्वतःच्या डावाला चौकाराने त्याने सुरुवात केली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज अजय भांबरे. या सत्रामध्ये नाही तर मागील सत्रामध्ये आय थिंक उत्कृष्ट गोलंदाज हा किताब अजय भांबरेनं या स्पर्धेमध्ये पटकावला होता आणि या सीझन मध्ये सुद्धा मात्र एक्झॅक्टली विकेट टेकर तो राहिलाय, कारण मागील सामन्यामध्ये तब्बल 3 गडी त्यांनी प्राप्त केले होते आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुद्धा मात्र त्यांनी जिंकलेली आहे आणि तोच गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. विदाउट लॉस 15 धावा. सुरुवात चांगली पाहतोय मनस्वी 11 किरवली संघाची. फुलटॉस आहे, अगदी फ्लॅट फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या डोक्यावर चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
दोन्ही एंडना आता मात्र या ठिकाणी आग लावण्याचं कार्य सुरू आहे, कारण दोघांच्या बाटमधून मोठे फटके येत आहेत. एक चांगली बाब मी म्हणू शकतो किरोली संघासाठी. पुन्हा फुल टॉस, आता मात्र ऑनसरला क्रॉस मध्ये फटका, गॅप खूप मोठं आणि चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जीडीची विकेट्स फार महत्वाची आहेत दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जेवढा वेळ गोरखनाथ खेळपट्टीवर राहणार त्याचा फायदा होणार. आय थिंक मनस्वी 11 किरोली संघाला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून इथे मात्र चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आणि जेवढा लवकर मात्र इथे जर तुम्ही गोरखनाथचे विकेट जर इथे प्राप्त केले तर मात्र कुठेतरी मुठवल संघाची मित्र म्हणे की एक चांगली वापसी इथे म्हणू शकतोय. परंतु आज गोरखनाथ त्याच्या लय मध्ये आहे, लय भारी कामगिरी करतोय आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या पोहोचली गेली 25 या आकड्यावर. आकुटापाचा चेंडू होता परंतु इथे फटका फसलाय. विशाल पाटील आणि त्यानंतर पाच सूरज भांबरे हे दोघेही आले, परंतु दोघांमध्ये कॉलिंग झाली नाहीये आणि दोघांच्या मध्ये मात्र चेंडू जाऊन लँडिंग झालाय. ही फार मोठी चूक असेल, ही चूक नाही तर घोड चूक आहे. कारण पहा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॉलिंग करणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली तुम्ही म्हणू शकता की हा झेल माझा आहे, मी पकडतोय, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि पुन्हा मात्र तिथे दोन्ही फलंदाजांनी 2 धावा बलून पूर्ण केल्या गेल्या. चांगली चेसिंग सध्या आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने धावाचा रेट इथे वाढणं गरजेचं आहे, धावा ज्या अनुषंगाने येणं गरजेचं आहे त्या पद्धतीने मात्र धावा येत आहेत आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आता डेव्हलप होते. आणि अजयच्या विरोधात सुद्धा धावा वेगळ्या येत आहेत. तब्बल 12 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. पुन्हा फटका अभेद केलाय. आता कॉल विशाल पाटीलने दिलाय की हा झेल माझा आहे, मी पकडणार, आणि त्यांनी हा झेल पकडून दाखवला. आणि अखेर गोरखनाथच्या इनिंग वरती मात्र या ठिकाणी पूर्ण पहिल्या धक्का लागेल टीम मनस्वी 11 किरवली संघाला. पहिल्या गडी इथे मात्र गमावला टीम किरवली संघाने. बाद होण्यापूर्वी गोरखनाथ 23 धावांचं आपल्या टीमला योगदान देऊन गेला. चांगली बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय मागील सामन्याचा हिरो अर्थात ऋतिक बजागे. हॉट क्रिकेटर आहे आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केला या गोलंदाज अजय भांबरेनं. आय थिंक बॅटची कडा होती त्या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 14च्या धावगतीने पाहू शकाल आतापर्यंत 28 धावा लागल्या गेल्या. म्हणजे या ओव्हरमध्ये अजय भांबरेने धावा खर्च केल्या 13. विकेट त्याला जरूर एक मिळाली आणि आता समीकरण असेल 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 44 धावेंची आवश्यकता. एखाद्या षटकामध्ये आय थिंक या ओव्हरमध्ये जर 20च्या पुढे जर धावा इथे जोडल्या गेल्या तर मात्र मॅचला मजा येऊ शकते. आणि ते कार्य आज ऋतिक आणि हेमंतच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का. तिसऱ्या षटकासाठी सूरजचा तिथे मात्र वापर केला जातोय. चला जे हनुमान चौधरपाडा संघाचे संघनायक कुणाल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. स्वर्गीय द्रौपदी नारायण तरे टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल. त्यांना स्पर्धेच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. हा एक छोटासा प्रयत्न मित्र म्हणेन बालगोपाल सोनालपाडा संघाचा आपण पाहतोय. 12 मध्ये 44 ची गरज. सूरज भांबरेच्या हातामध्ये चेंडू चांगल्या प्रमाणात सुरुवात करतोय. पहिला चेंडू आलाय डॉट. आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल कुमार रणवी सध्या कार्यरत आहे. परंतु जर इथे जर डॉट चेंडू जर तुम्ही खेळले गेले तर मात्र तुमच्यावरती प्रेशर वाढू शकेल. त्यामुळे मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. खराब चेंडू आणि त्याला डिपॉझिट केला आहे लॉंग लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
चेक चेक हॅलो चला जरूर षटकार आला होता परंतुच्या बाटमधून परंतु लगेचच त्याचा चोख प्रत्युत्तर इथे मात्र गोलंदाज सूरज भांबरेने दिला आपल्या टीमसाठी कारण विकेटच्या स्वरूपात आय थिंक लॉंग ऑफला प्रसाद कोणत्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी ऋतूची केली मात्र संपन्न झाली दुसरा धक्का लागला टीम किरवली संघाला आणि आता इथून कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र खेळावं लागेल टीम किरवली संघाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर कारण आता चेंडू जर पाहिले तर शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये तुम्हाला 38 धावा इथून जोडायच्या आहेत म्हणजे एक्झॅक्टली 9 चेंडूमध्ये तुम्हाला 6 षटकाराची गरज आहे यस जर हा कॅल्क्युलेशन जर राकेश दिगाडकरने मात्र डोळ्यासमोर ठेवला कारण त्याची आज बाट अगदी चमकलेली आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक सावध संघाच्या विरोधात त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले होते आणि आज बॅट सुद्धा नवीन त्यांनी खरेदी केली एसएस स्पोर्टच्या माध्यमातून परंतु तसा मात्र केला आज इथे मात्र आपल्याला रॉकी कडून पाहायला मिळू शकेल का हो लाईन पाहावी लागेल हा किती दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे कारण त्याला माहित होतं की आज चेंडू स्वेर आहे कुठल्या प्रमाणे त्याने फटका तिथे मात्र फॉरवर्ड केला नाहीये एक्झिक्यूट केला नाहीये यालाच म्हणतात बडे मॅच के खिलाडी सूरज पुन्हा एकदा हो ऑन साइडला टर्न केलाय जरूर पण तो क्षेत्ररक्षक आहेत रणजित पाटील जरूर पण आज रणजित पाटील कमालीचा खेळ साकारला पहिल्या इनिंग मध्ये षटकारांचा अगदी पाऊस पाडला आणि रॉकीच्या विरोधात लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आले आणि ऐकते मागची जी आपण ALPL ची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र रॉकीच्या विरोधात 3 षटकार लावले होते रणजित पाटीलनं ओ इथे फटका अभेद केला क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑनचा आय थिंक संजय होता त्याने कोणत्या प्रकारे चूक केली नाहीये आणि आता हेमंतला सुद्धा आता परत यावं लागेल दगावच्या दिशेनं चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय अभय आणि पाहू शकाल अगदी या चेंडू लेगस्टम्पच्या पलीकडे चाललाय वाईटच्या स्वरूपात अजून आजच्या दिवसातील आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत कारण आपण मॉर्निंग सेशनला जर पाहिलं तर जय जोटिंग देवरुख संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय परंतु चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच खेळणार आहे जय हनुमान सोदरपाडा संघाच्या विरोधात बॅक टू बॅक आय थिंक 2 स्वेअर चेंडू हाताळले गोलंदाजानं थोडस लॉंग षटक पाहतोय सूरज भांबरेचा आपण विचार केला तर अवांतर चेंडू जास्त इथे हाताळतोय अवांतर धावा सुद्धा मात्र या ठिकाणी जास्त हाताळतोय ही लेंथ पाहू फुल टॉस आणि मिड विकेटला रणजित पाटील कोणत्या प्रमाणात चूक करत नाही आज जिथे रणजित पाटील हात लावतो तिथे मात्र सोनं तयार करतोय असंच म्हणावं लागेल टीम मुठवल संघासाठी फलंदाज बाद झाला अभय धक्का क्रमांक 4 लागेल टीम मनस्वी 11 किरवली संघाला सुरुवात गोड झाली होती परंतु कुठेतरी असं वाटतं की डावाचा अंत थोडासा कडवट पाहायला मिळतोय की काय कारण 3 षटकात केली तर संपट झाला आणि 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 34 ची गरज शेवटचं षटक सुधीरच्या हातामध्ये चेंडू रॉकीच्या बॅटमधून रॉकस्टार हिटिंग 6 धावांसाठी पतळा तोड सिक्सर
थँक्यू जी. सुरुवात तर या षटकाने चांगली केली, परंतु अशाच फटके तुम्हाला मात्र सातत्याने प्रत्येक चेंडूवरती खेळावं लागेल. इथे फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचला गेला होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर झेल आणि चेंडू आय थिंक धरणीला मात्र त्या ठिकाणी दान झालाय. 2 धावा घेण्याची संधी होती, 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. आज रॉकी आपल्या अंदाजामध्ये खेळतोय, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि पाहू शकला आता मात्र समीकरण 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 26 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी इथून मारला गेला तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत मात्र आता किरवली संघ पोहोचू शकणार नाही. परंतु आज रॉकी काय बरसला गोलंदाजांवरती. आज अजित पाटील यांची सुद्धा मन जिंकली राकेश दिगाडकर. अजून एक मोठा फटका आला त्याच्या बॅट मधून, 6 धावांचा आणि षटकार. आय थिंक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. एखादा एक्स्ट्रा जर चेंडू इथे मिळाला तर मात्र तिथे सुद्धा मात्र कमबॅक होऊ शकतोय. पुन्हा एक चांगला स्ट्रोक आणि फेकून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, 6 धावांचा आणि षटकार. रॉकीच्या बॅट मधून निघणारा तिसरा सिक्सर पाहतोय. हा बॅटिंग ताल मिळाली आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पोहोचली गेली 58 आकड्यावरती. या षटकाचा विचार केला सुधीरचा मात्र या ठिकाणी चांगला समाचार घेतलाय. 4 चेंडू त्यांनी हाताळले, 4 चेंडू मध्ये एक्झॅक्टली 20 धावा त्यांनी खर्च केला. 2 चेंडूचा केले ना आता शिल्लक 2 चेंडू मध्ये 14 धाब्यांची गरज. परंतु आता मात्र एखादा जर अनलिगल चेंडू जर इथे पडला गेला तर मात्र किरवली संघाला पुन्हा इथे मात्र संधी निर्माण होऊ शकते. सिली पॉइंट लागण्यासाठी पाहू शकाल एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक आता मात्र तिथे आपल्याला पाहायला बोलतोय. अजून एक चाबुक शॉट. ओ माय गॉड, ये क्या हो रहा भाई. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. आवश्यकता, परंतु पहिल्या इनिंग मध्ये जर रॉकी आपण एका षटकामध्ये एक षटकार जर कमी तिथे खाल्ला असता तर आय थिंक ही परिस्थिती आता मात्र आली नसती. परंतु क्रिकेट आहे, जेवढ्या दाबा रॉकीने खर्च केला त्याचा मात्र त्या ठिकाणी व्याजासह त्याने मात्र त्या ठिकाणी वसूल केला असं म्हणावं लागेल. अजय बांबरे चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे, परंतु एक चेंडू कमी मिळाला किरवलीकरांना. परंतु क्रिकेट आहे, एका चेंडूवरती 8 धावेची गरज. येणार का एखादा अनलिगल चेंडू. हो, फुलटॉस आला आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा बाई, सामना जरूर जिंकला मुठवलकरांनी, परंतु मन जिंकली राकेश दिगाडकरनी. त्यांचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अवघ्या फक्त 7 धावेने, आय थिंक 3 धावेने हा सामना मात्र त्या ठिकाणी गमावलाय आणि रणजित पाटील यांच्यासाठी